नमस्कार, मी डॉक्टर रमाकांत पाटील, नेल्सन मेमोरियल चिल्ड्रन हॉस्पिटलचा फाउंडर डायरेक्टर आणि नाशकात गेली 36 वर्ष बालरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. माझी सुविद्य पत्नी डॉक्टर साधना रमाकांत पाटील, ती सुद्धा नेल्सनची डायरेक्टर असून ती बालरोग तज्ञ आहे. आज मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, आपल्याला मोबाईल बद्दल, आणि मोबाईल हे एक व्यसन झालेलं आहे आणि ते व्यसन फक्त पालकांपुरतं मर्यादित नाही, ते लहान मुलांसाठी पण झालेलं आहे. आणि मग काय झालंय, घरात जे हसणं, खिदळणं, रडणं, हे सगळे जे नॅचरल आवाजाने भरलेलं होतं, आई बाबा मोबाईल मध्ये, बाळ आयपॅड किंवा दुसरं कुठलं ते स्क्रीन, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, नाहीतर मोबाईल. 7-8 महिन्याचं 9 महिन्याचं बाळ बसायला लागले की मोबाईल स्क्रोल करायला, आणि यामुळे काय होतं, घरात शांतता येतं, बाळ बोलत नाही, पण ते अंतर्मुख होत जातं. आणि मग 2 वर्षाच्या आतल्या बाळांना जर आपण मोबाईल आणि त्याला जर नॅचरली थोडी टेंडन्सी असेल तर ते ऑटिझम कडे जातो, ऍक्वायर्ड ऑटिझम. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, ऑस्ट्रेलियात आधी त्यांना 16 वर्षाच्या आतल्या मुलांना सोशल मीडिया, मोबाईल वापरायला बंदी घातलेली आहे. आपलं शासन सुद्धा 3 वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल देऊ नये याचा गांभीर्याने विचार करताय. तर पालकांनो, मोबाईल पासनं तुमची स्वतःची तर कराच करा, पण मुख्यतः मुलांची सुटका करा. हा वन वे ट्रॅफिक बंद करा. बाळांना सगळ्या सभोवतालच्या वातावरणाशी इंटरॅक्ट, म्हणजे त्यांच्याशी संवाद साधू द्या, मुलांशी संवाद साधू द्या, खाली खेळायला जाऊ द्या, त्यांना स्केटिंग, बॅडमिंटन, पळापळी अशा विविध खेळ खेळू द्या. म्हणजे ते बाळ वजनदार होणार नाही, ऑटिझम होणार नाही, अंतर्मुख होणार नाही आणि खऱ्या अर्थाने सशक्त मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या होईल. तर मोबाईलचं व्यसन टाळा. नमस्कार.